नमस्कार, मी सुबेद बस्के. समृद्धी मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज पूर्णा तालुक्यातील देगाव गावातून अपक्ष उमेदवार आपल्यासोबत आहेत. काय कोणकोणत्या विकासामध्ये घेऊन मैदानात उतरलात? आज आम्ही पूर्णा पंचायत समिती 2026 ही जी पंचायत समितीची निवडणूक आहे ती लढवत आहे. मी या गावचा देगावचा सरपंच असून मला पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व जे योजना आहेत, MRGSच्या असो, शेततळे असो, MRGSच्या विहिरी असतील, फळबाग असतील, घरकुल योजना असतील किंवा गायगोठा असेल, आणखीन काय पंचायत समितीमार्फत ज्या योजना आहेत याबाबत मला सर्व काय अभ्यास आहे. या पंचायत समितीमार्फत जे गाव येणार आहेत देगाव, सुहागण, आवई, बरबडी, आळगाव, ढोणेपांगरा, गोविंदपूर, मळसूर व सोनखेड पांढरी या गावातील प्रत्येक गोरगरिबाला अतिशय जलद व सुलभ त्याने योजना मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. समाजसेवा करण्याचा मला पहिल्यापासूनच छंद आहे. सामाजिक कार्याचा वेळ आहे. छंदामुळे आवडीमुळे सवड मला मिळणार आहे. त्यामुळे या पंचायत समितीचा विकास करण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे. वाढती बेरोजगारी त्याबद्दल तुम्ही काय करणार? वाढती बेरोजगारी जी आहे, आता शासनामार्फत काही नोकऱ्या जास्त हे निघन झाल्यात. वाढती बेरोजगारीसाठी आपल्याला एक म्हणजे MRGS अंतर्गत जे होणारे काम आहे किंवा पंचायत समितीमार्फत काही योजना राबवत त्या ठिकाणी आपल्या त्या युवकांना त्या ठिकाणी मार्ग दाखवून त्या ठिकाणी आपल्याला रोजगार उपलब्ध करून देता येतो पंचायत समितीमार्फत सुद्धा. मतदार राजांना काय आवाहन करणार? मतदार राजाला एकच आवाहन करतो की लोकशाहीतील पवित्र दान म्हणजे मतदान आहे. आता या मतदान रूपी आशीर्वाद देण्यासाठी माझी निवडणूक निशाणी आहे चष्मा. या चष्म्यासमोर बटन दाबून सर्वांनी मला भरघोस मताने विजयी करावा असं मी सर्वांना विनंती करतो. तसेच हे जे राजकारण चाललेलं आहे, कोणतेही पक्ष असतो, पक्षाचं काय झालं आहे, डांब्याच्या कंसा येऊन बसायचं व विष्ठा करून जायचं. त्यामुळे धनदांडग्याला साथ न देता एक सर्वसामान्य माणूसच सर्वसामान्य माणसाला मदत करू शकतो. आता जे धनदांडगे आहेत सगळं सेटलमेंटचं राजकारण आहे आमच्या इकडं. कोणता पक्ष असो की काही असो, तुम्ही मला इकडं काढा, मी तुम्हाला तिकडं काढतो, ह्या हेवेदाव्या म्हणून राजकारण गुंतागुंतीचं करून टाकलेलं आहे. आता येतात, घरापाशी येतात, दारापाशी येतात, पैसे जातात, पैसे देऊन मतदान घ्यायले. पुन्हा येणाऱ्या काळामध्ये ते का तुम्हाला दारात उभे करणार नाही, दारात उभे राहणार. 5 वर्षाची संधी आहे, तुम्हाला 5 वर्ष काचसुद्धा गाडीची खाली करणार नाही. मग आपल्याला नुसतं बघत बसायचं काम आहे. आपलीच गाडी ना आपलीच माडी ना आपल्याच बायकोची गोल गोल साडी. त्यामुळे जैसे ठेविले आनंदी तैसेच न राहता बदली काळाची जन्य आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय द्या, सर्वसामान्य माणसाला मतदान करा. सर्वसामान्य माणूसच सर्वसामान्य माणसाच्या गरजा व कामं करू शकतो. त्यामुळे या पंचायत समिती गणातील सर्वांनी अतिशय जागरूकतेने मतदान करून मला सहकार्य करावे. हे सेटलमेंटचं जे राजकारण आहे सगळं आपण उलथून टाकून पंचायत समितीचा जो विकास करणारे, वेळ देणारे, मला एक सर्वसामान्य माणूस आहे, मला कोणी मी मनगटाला धरून काम सांगू शकतं. मी याच्यातलाच आहे गणामधला. त्यामुळे मी माझं पुनश्च एकदा या गणातील सर्व मायबाप जनतेला आव्हान आहे, तुम्ही भूलतापाला बळी न पडता, आमिषाला बळी न पडता तुम्ही या गोष्टीला एक जाणीवपूर्वक विचार करून एक विकास कार्य करणाऱ्या माणसाला, सर्वसामान्य माणसाला निवडून द्यावे असं माझं आव्हान आहे. चष्मा निशाणी आहे माझी. सर्वांनी मला मतदान करावं, सहकार्य करावं. नक्कीच तुमच्या सहकार्याला मी आदर ठेवून नक्कीच या गणाचा विकास करणार.